की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करू केलाय। या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं। 20 जून पूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाईल। साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना, 50 लाख 60 हजार शेतकऱ्यांना जर आजच्या या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला, तर त्या निकषाचा जर विचार केला, कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल। यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून ही राजकारण करण्याची वेळ नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप मोठा निर्णय, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, पण ही कर्जमाफी या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला आपण कुठेतरी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करू। महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि महायुतीचा निश्चित प्रकारे शेतकरी हा आमच्या सर्वांचा केंद्रबिंदू आहे। आज इथं आमचे सहकार मंत्री पण इथं हजर आहेत की आपल्या सर्वांना माहित आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु या सर्वांनी एक घोषणा केली होती। निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करू। आज दिवंगत दादा जरी नसले तरी सुनेत्रा वहिनी असतील आणि आमचे फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी सर्व शेतकरी संघटनेचे जे नेते होते, राज्यातले नेते होते, या सर्वांची एकत्र एक बैठक या सह्याद्रीमध्ये लावली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या की आपण काय केलं पाहिजे। आणि त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे, या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल, ही मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली होती। आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे। या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा त्या माध्यमातून सांगतो। आमच्या पाठीमागे मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं। 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50 लाख 60 हजार शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। आणि 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019 ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। जर आजच्या या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला, तर त्या निकषाचा जर विचार केला, तर ह्या वर्षी दिलेली ही कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल। आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल, यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। खरं तर मी निश्चित प्रकारे आमचे आपले सत्ताधारी सदस्य असतील, विरोधी सदस्य असतील, या बाबतीमध्ये ही वेळ ही राजकारण करण्याची वेळ नाहीये। ही कुठेतरी शेतकऱ्याला, मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, आज शेतकरी अतिवृष्टी निस्ती झाली नाही, शेतीचं तर नुकसान झालंच, पिकाचं तर नुकसान झालं, अक्षरशः शेती खरडून वाहून गेली। आपल्याला माहित आहे घरात त्या शेतामध्ये असणारे इलेक्ट्रिक पंप असतील, विहीर असतील, अक्षरशः बुजून गेली, खरड हे गेलं। त्यामुळे असे अडचणी आलेल्या शेतकऱ्याला सुद्धा गेल्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप मोठा निर्णय त्यांना मदत करण्याचा घेतला। त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना साधा आपण 20,000 कोटी रुपयापर्यंत मदत केली आहे। अजूनही काही लोकांच्या अजून काय बाकी येणं एक आहे, त्याही बाबतीमध्ये हे सरकार हे निश्चित प्रकारे माझ्या त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी आम्ही सुद्धा शेतकरी, आज जरी शेतकरी आम्ही सुद्धा हे मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी हे कोण आहेत, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत। ही कुठेतरी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या गोष्टीचा कुठलं धोरण घेतल्यानंतर, कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल
माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी त्याच्या शेतीला हातभार लागेल यासाठी आमच्या सरकारचा हा प्रयत्न चालू आहे। निश्चित प्रकारे या कामी माझ्या सर्व सदस्यांना विनंती करायची की या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच यामध्ये एकत्र येऊन अजूनही तुमच्या काय सूचना असतील तुमच्या सूचनेचा पण आम्ही समावेश निश्चित प्रकारे करू। पण ही कर्जमाफी या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला आपण कुठेतरी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करू। आणि खरंच आजच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज आपल्या सर्वांना आठवण ही आल्याशिवाय राहत नाही। कारण का या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये दादांचा खूप मोठा वाटा त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ही दादांची खूप मोठी इच्छा होती आणि आपण ती इच्छा आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि आताचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे पूर्ण करतायत। त्यामुळे निश्चित प्रकारे आपण एवढंच म्हणू की निश्चित प्रकारे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय माहित आहे की ह्या वर्षी एल निनोचा प्रभाव आहे। पांडुरंगाच्या कृपेने कालपासून पाऊस सुरू झालेला आहे। खरं तर आपण सगळा शेतकरी पावसाची वाट